गर्भसंस्कार या शब्दाचा अर्थ जर का स्प्लिट करायचा असेल आपल्याला, जर का थोडं इंग्लिशमध्ये ॲड करायचं असेल तर गर्भ म्हणजे वुंब, संस्कार म्हणजे त्याच्यावरती केली जाणारी प्रक्रिया, प्रोसेसेस. तर आपण काय करू शकतो जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी हवी आहे, आपला गर्भधारणा हवी आहे, त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो, ह्याला गर्भसंस्कार असं म्हटलं गेलं. गर्भोपनिषद म्हणून एक उपनिषदच आहे ज्याच्यामध्ये याच्याबद्दल सगळे डिटेल्स दिलेले आहेत की काय काय केलं गेलं पाहिजे, कितव्या दिवसापासून, गर्भधारणेपूर्वी काय प्रोसेस केली पाहिजे, गर्भधारणा करताना काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर मंथली बाळ किती वाढतं आणि त्याच्यामध्ये काय काय केलं गेलं पाहिजे, हे सगळं गर्भोपनिषदमध्ये बोललं गेलं आहे. तर गर्भसंस्कारामध्ये म्हणजे गर्भसंस्काराच्या सहाय्याने आपण बाळाचं व्यक्तिमत्व हे पोटात असताना सुद्धा घडवू शकतो का, की त्याचं रूप देखणं कसं असेल, त्याचा आत्मविश्वास कसा असेल, या इतर गोष्टी. म्हणूनच पूर्वी कृष्णाचा बाळाचा फोटो ठेवायचा, आयडियल बाळ तसं पाहिजे. पण नक्कीच तुम्ही हा संकल्प करून, आज गर्भधान संस्कार ज्याच्यात आहे, जे तिथेच आपण संकल्प करतो की मला सुप्रजा हवी आहे. मग सुप्रजामध्ये हे सगळे अँगल आले, इंटलेक्च्युअल दिसणं आलं, आणखीन सगळ्या गोष्टी आल्या, त्याचं व्यक्तिमत्व आलं. तर हे सगळं कसं आपल्याला पाहिजे तसं तुम्ही लिहूनही काढू शकता की मला असं बाळ हवंय. मग ते तुम्ही इमॅजिन करून ते त्या बाळापर्यंत पोहोचवू शकता. पण जेनेटिक हा पार्ट राहणार आहे, त्याच्यामुळे जेनेटिक्स जे आहेत ते तर बाळामध्ये येणार आहेत, पण ते कसं आणखीन आपल्याला निखरता येईल हे नक्की गर्भसंस्काराने आपल्याला मिळू शकतं बाळामध्ये. आजकाल आपण बघतो की आई वडिलांना सुद्धा बाळ जन्माल्यानंतर सुरुवातीला आकर्षण असतं, परंतु जसं जसं जबाबदाऱ्या वाढत जातात मग तसं तसं काय करावं, तर मुलगाची रडायला लागला बाळ तर मोबाईल लावून देतात, टीव्ही लावून देतात. तर याचे काय वाईट परिणाम होऊ शकतात आणि याला पर्याय म्हणून आपण काय करू शकतो. नमस्कार, मी जयेश शिंदे आपले सर्वांचे स्वागत करतो उघड उघड या पॉडकास्टमध्ये. महाभारतामध्ये अनेक वीर योद्धा होऊन गेले, ज्यामधील आपल्या वयाच्या मानाने अधिक कीर्ती गाजवणारा अभिमन्यू आपल्या सर्वांना ठाऊक आहे. अभिमन्यू म्हणजे निव्वळ चक्रव्यूह भेदणाराच नव्हे, तर गर्भात असताना चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान प्राप्त करणारा अभिमन्यू. आणि ह्यालाच आपण सरळ आणि सोप्या शब्दात म्हणतो गर्भसंस्कार. गर्भसंस्कार हा 21व्या शतकातील अनेक तरुणांना, तरुणींना, युवकांना पडलेला कुतूहलीचा प्रश्न आहे. तर या विषयावरती आपल्यासोबत अधिक चर्चा करण्यासाठी आलेले आहेत आदिती मुंडी, ज्या गर्भसंस्कार, आयुर्वेद आणि योगा या विषयावरती एक्सपर्ट आहेत. तर आपले स्वागत करतो मॅडम. नमस्ते. नमस्कार मॅडम. तर 21व्या शतकामधील नवविवाहित दाम्पत्यांना कुतूहलाचा प्रश्न म्हणजे गर्भसंस्कार. गर्भसंस्काराबद्दल अनेक गैरसमज, फायदे आपण जाणून घेऊच, परंतु सरळ आणि सोप्या शब्दात सांगा की गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय. मी आधी गुरुवंदनेने सुरुवात करते आणि मग आपण पुढचं बोलणं सुरू करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. धन्यवाद या पॉडकास्ट मध्ये बोलवल्याबद्दल. सो हा टॉपिकही तसाच खूप खास आहे. गर्भसंस्कार या शब्दाचा अर्थ जर का स्प्लिट करायचा असेल आपल्याला, जर का थोडं इंग्लिशमध्ये ॲड करायचं असेल तर गर्भ म्हणजे वुंब, संस्कार म्हणजे त्याच्यावरती केली जाणारी प्रक्रिया, प्रोसेसेस. तर आपण काय करू शकतो जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी हवी आहे, आपला गर्भधारणा हवी आहे, त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो, ह्याला गर्भसंस्कार असं म्हटलं गेलंय. गर्भोपनिषद म्हणून एक उपनिषदच आहे ज्याच्यामध्ये याच्याबद्दल सगळे डिटेल्स दिलेले आहेत की काय काय केलं गेलं पाहिजे, कितव्या दिवसापासून, गर्भधारणेपूर्वी काय प्रोसेस केली पाहिजे, गर्भधारणा करताना काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर मंथली बाळ किती वाढतं आणि त्याच्यामध्ये काय काय केलं गेलं पाहिजे, हे सगळं गर्भोपनिषद मध्ये बोललं गेलं आहे. आयुर्वेदाच्या पण काही बुक्समध्ये ह्याच्याबद्दल डिटेल्स दिलेले आहेत. सो गर्भसंस्कार छोट्या आणि मोठ्या स्वरूपात बोलायचं झालं तर आपल्याला आपली प्रोजेनी, आपली प्रजा सुप्रजा व्हायला पाहिजे, संस्कारित व्हायला पाहिजे, इंटलेक्च्युअली चांगली व्हायला पाहिजे. इतकं साधं आणि सोपं आहे. ह्याच्यासाठी आपल्याला हे गर्भसंस्कार केले तर आपल्याला ती सुप्रजा मिळणार आहे. तर गर्भसंस्कार ह्या पूर्ण विधीमध्ये विविध स्तंभ आहेत. जसं त्यामध्ये आयुर्वेद येतं, योगा येतं, आहार येतो, घरातलं वातावरण किंवा घरातल्या मंडळींचे एकमेकांसोबत असलेलं ताळमेळ. तर यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता वाटतो? ऍक्च्युली ही एक लाईफस्टाईल आहे.
याला हे जे स्तंभ आहेत हे सगळे एकत्र केले तरच तो गर्भसंस्कार बाळापर्यंत पोहोचणार आहे. तर ह्या सगळ्याच गोष्टी अलाइड म्हणू शकतो, या सगळ्या गोष्टी दे गो हँड इन हँड. सो या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्या गेल्या पाहिजे. मग त्याच्याबरोबर एक पहिला आपण गर्भसंस्कार झाले, त्याच्यामध्ये 3 संस्कार येतात, 3 रिच्युअल्स येतात. गर्भधान आहे, पुंसवन आहे आणि सीमोंतनयन. हे 3 संस्कार आपले प्रेग्नन्सी राहिल्यानंतर, प्रेग्नन्सीच्या आधी हे 3 संस्कार आपण केले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर योग येतं, आयुर्वेद येतं, आयुर्वेदामधले जे आपल्याला आहार आहे तो येतो. त्याच्यानंतर मनशांती करता मेडिटेशन्स आहेत, प्राणायाम आहे, वूम टॉक आहे, म्हणजे गर्भशी संवाद हा आपण साधू शकतो. हे झाल्यानंतर मनासाठी काही आपल्याला गोष्टी करता येतील, त्याचे वेगवेगळे व्हिज्युअलायझेशन्स आहेत, आपण ते करू शकतो. आणि हे झाल्यानंतर घरचं वातावरण, ते हे खूप महत्वाचं आहे. कारण की ह्या सगळ्याचं आपण जरी केलं आणि घरामध्येच शांतता नसेल, मनशांती नसेल तर काही उपयोग नाही. म्हणून सगळेजण, सगळी अख्खी फॅमिली त्याच्या बरोबर पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्रित झाल्या तर ते आपल्या प्रेग्नन्सी अगदी नॅचरल होऊ शकते, स्मूथ होऊ शकते आणि मग ती आपल्याला चांगलं शेवट त्याचा खूप उत्तम मिळणार आहे. आजकालच्या पिढीमध्ये वारसा हक्काने लाभलेल्या ज्ञानाबद्दल खूप कुतूहल आहे, परंतु ते प्रत्येक गोष्टीला विज्ञानाच्या चष्म्यातूनच बघतात. तर गर्भसंस्कार, आयुर्वेद आणि योगा ह्याही त्यातलेच एक भाग आहे. तर अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन यांना विज्ञानाचा कसा पाठपुरावा आहे आणि गर्भसंस्कार आणि योग किंवा आयुर्वेद यांचा एकमेकांसोबत कसा संबंध किंवा ताळमेळ आपण राखू शकतो याचं जरा विस्तारित सांगणार काय? गर्भसंस्कार जेव्हा आपण करतोय तर ते बाळ हळूहळू वाढतंय. त्याचे पंचमहाभूतांनी बनलेलं हे बाळ आहे. ते प्रारब्ध कर्म घेऊन आलेलं आहे आईच्या पोटामध्ये. मग ह्याला सायंटिफिक म्हणताच येईल, पण आपलं जे सोल आहे ते तर इमॉर्टल आहे. म्हणजे काहीतरी ते सोलनी चूज केलं त्या आईला आणि मग ते इथे आलं या जगामध्ये. मग ते हळूहळू जेव्हा बाळ वाढतंय तर त्याला हे जे संस्कार आहेत हे दिले तर तुम्हाला जशी सुप्रजा हवी आहे तशी मिळू शकते. मग आता ह्याची व्हायब्रेशन, जसं 5व्या-6व्या महिन्यानंतर बाळ ऐकू लागतं, बऱ्यापैकी त्याचं सगळं डेव्हलपमेंट झालेलं आहे, तर त्याला ते आठवतं, नंतर आठवतं. का बरं? कारण की त्याला ऐकू यायला लागलंय, त्याला जे व्हायब्रेशन्स, जे म्युझिक आपण ऐकवलं ते त्याला कळतं आहे. मग ह्याला विज्ञानाचा जरी भर असला तरी पण हे बॅकग्राऊंड आहेच आहे की या सोल जो इमॉर्टल आहे, जो आपल्याला परत परत येणार आहे, जोवर आपण या मृत्यू आणि जन्माच्या पाशातनं निघत नाही आहोत तोवर तर ते हे सगळं आपल्याला मानलं गेलंच पाहिजे. हे विज्ञानाच्या पलीकडे जे अध्यात्म आहे ते मानलं गेलंच पाहिजे. दुसरं म्हणजे आपलं मागच्या जन्मीचं आपण प्रारब्ध कर्म घेऊन आपण जन्म घेतो आणि मग या जन्माचे आपले जे काय कर्म असतील ते आपण, चांगले कर्म, वाईट कर्म आपण करत राहू. तर हे सगळं त्या बाळाला पोटात असताना व्हायब्रेशन्सच्या थ्रू समजत असतं. मग ह्याला सायन्स पुरावा असो किंवा नसो, हा फक्त एवढं सुद्धा इनफ आहे की सोल हे इमॉर्टल आहे, ते चूज करतंय बूमला, ते येत आहे आईच्या गर्भामध्ये आणि त्याची जर्नी परत सुरू होती. मग आपण ह्या अशा 84 लक्ष योनीमधनं जाणार आहोत आणि आपण शेवटी या पाशामधनं सुटणार आहोत. तर त्याच्यामुळे हे जे सगळं अध्यात्म आहे हे लागू होतच या गर्भसंस्कार या कन्सेप्टला. मग काही वेळेला डॉक्टर्स सुद्धा आता या कन्सेप्टकडे वळत आहेत की जेणेकरून त्या बाळामध्ये या गोष्टी जन्मापासूनच, जन्माच्या आधीपासूनच विकसित होतील. इंटेलेक्ट म्हणा, चांगले संस्कार म्हणा. तुमच्या घराण्यामध्येच ऑलरेडी सपोज असं धरा की कोणी सतार वादक आहे, संतूर वादक आहे, तर ते सुद्धा तुम्ही ऐकू शकता घरी, की जेणेकरून त्याच्यामध्ये ते जेव्हा फुलतंय, जेव्हा तो डेव्हलप होतोय बेबी, तेव्हाच ते त्याच्यापर्यंत पोहोचेल. अच्छा, जसं तुम्ही सांगितलं की व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सी ह्या आई थ्रू असेल बाळापर्यंत पोहोचतात. तर म्हणजे बाळ जन्माला येण्या अगोदरच बाळ जन्माला आलेलं असतं आईच्या गर्भामध्ये. तर जन्माला पूर्ण म्हणता येणार नाही, विकसित 9 महिन्यापर्यंत होतं, पण त्याला ऐकू नक्की यायला लागतं. 5व्या-6व्या महिन्यापासून साऊंड थेरपी ही दिलेलीच आहे, तर ते नक्कीच बाळ ऐकू शकतं, व्हायब्रेशन्स फील करू शकतं. म्हणून मंत्र जप, जागर या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ते पूर्वी लोक कीर्तनाला जायची का? कारण की तुमचंही माइंड थोडं शांत होणार आहे, प्लस बाळापर्यंत गोष्टी पोहोचणार आहेत. 5व्या महिन्यापर्यंत तसंही स्टॅबिलिटी थोडी कमी असते. 3ऱ्या-4थ्या महिन्यापासून बाळ स्टेबल होतं
मग त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे 4-5 महिने, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. तर जसं तुम्ही सांगितलं तसं आपण जर का गर्भसंस्काराला 3 वेगवेगळ्या स्तरांमध्ये वाटलं, की गर्भधारणेच्या अगोदर, गर्भधारणेच्या दरम्यान आणि बाळ हे फिजिकली ज्यावेळेस जन्माला येतं त्यानंतर, तर या 3 स्टेजेसमध्ये फरक काय आणि गर्भसंस्कारामध्ये ह्या 3 वेगवेगळ्या स्टेजेससाठी काय उपाय दिले? पहिल्या ह्याच्यात गर्भधान म्हणून संस्कार येतो, जो तुम्ही 6 महिने किंवा 1 वर्ष आधीपासून सुरू करू शकता. मग ज्याच्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करताय, तुमची जी बॉडी आहे, कारण बॉडी प्रिपरेशन खूप गरजेचे आहे, ज्याच्यातनं ते धातूंमधनं, आई वडिलांच्या धातूंमधनं ते बाळ तयार होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रजा हवी आहे. तुमचं अतिशय सात्विकतेने तुम्ही राहिलात आणि तुमचं क्लिन्झिंग एवढं झालं तर तुमचं बाळ हे खूप छानरित्या बाहेर येईल. तर ती साधारणतः 6 महिने ते 1 वर्षभर प्रक्रिया तुम्ही करू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही आयुर्वेदाचाही बेस घेता. आयुर्वेदाचे जे क्लिन्झिंग प्रॅक्टिसेस आहेत त्या तुम्ही करू शकता. मग तुमची बॉडी जशी प्रिपेअर होईल, त्याच्यानंतर गर्भधान संस्कार म्हणून एक असतो, तो तुम्ही केल्यानंतर गर्भधारणा राहू शकते. साधारणतः 1 ते 2 महिन्यात शक्यतो आजकाल जर का फर्टिलिटी एज तुमचं असेल विदिन 20 to 25, 21 to 25 मुलांसाठी अराउंड सेम 25 to 30, तर मुलांसाठी ऍक्च्युली तसा एजचा फार फरक पडत नाही, कारण आई ही जास्ती त्याला घेणार आहे बाळाला, म्हणून तिचं वय साधारण 21 ते 25 असेल तर तो फर्टिलिटी रेट हाय असतो. मग जेव्हा प्रेग्नन्सी राहती आहे त्याच्यानंतर आम्ही 3 ह्याच्यामध्ये ते स्प्लिट करतो. पहिलं फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणतो 3 महिने, नंतर 4 ते 6 महिने सेकंड ट्रायमेस्टर आणि 7 ते 9 महिने थर्ड ट्रायमेस्टर. या 3 ट्रायमेस्टर्स मध्ये डिवाइड करतो. मग याच्या सगळ्या अन्न घेण्याची गोष्टी वेगळ्या आहेत, तुम्ही योगा प्रॅक्टिसेस त्याच्या वेगळ्या आहेत, बाकी मेडिटेशन्स थोडी वेगळी आहेत. हे सोडून तुमचे व्हिज्युअलायझेशन्स थोडे आम्ही चेंज करतो आणि हे सोडून आम्ही काही हॉबीज ऍड करतो, जेणेकरून आईची ही जी प्रोसेस आहे 9 महिन्याची, 9 महिने हा तसा कमी पिरियड नाहीये, वर्ष म्हणायला लागेल ऑलमोस्ट गर्भधान पासून डिलेव्हरी पर्यंत. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये मग आई खूप छानरित्या स्मूथली स्ट्रेस फ्री डिलेव्हरी पर्यंत जाऊ शकते. जसं तुम्ही सांगितलं की आहार, योग आणि आयुर्वेद यांचा संमिश्र असायला हवं. आहाराबद्दल बऱ्यापैकी कल्पना असते लोकांना, ते वेगवेगळ्या स्रोतातून मिळतात, परंतु योगासन आणि आयुर्वेद याबद्दल अजूनही खूप कमी माहिती लोकांपर्यंत आहे. जसे आपल्यामध्ये असतं की पूर्वी असायचे 7व्या-8व्या महिन्यापर्यंत स्त्रिया कामं करायच्या जरी गर्भधारण केलं असेल तरी, परंतु आता बऱ्यापैकी थोडासाही काही ताण जाणवला शरीरावरती तर लोक आराम करायचं प्रेफर करतात. तर योगासनाला आपण विसरत चाललोय का? आणि जर का योगासनाचं एवढं महत्व असेल तर कोणते कोणते योगासन आपण करायला हवे? तर आता हे जे प्रिपरेशन पिरियड आपण म्हणलो त्याच्यामध्येच पेल्विक फ्लोर पण स्ट्रॉंग केला गेला पाहिजे. म्हणजे तुमची बॉडी एवढी प्रिपेअर्ड आहे की तुम्ही गर्भधान पण होतंय आणि 9 महिने तुम्ही चांगल्यारीत्या पास करू शकताय. आणि मग जर का आधी तुम्ही नसाल करत फारशा प्रॅक्टिसेस, तर जसं तुम्ही म्हणलात पूर्वी बायका सगळी कामं करायच्या, खाली बसून कामं करायच्या, पाणी आणायच्या, या बऱ्यापैकी गोष्टी करायच्या. त्यांचे मसल्स आणि मस्क्युलर लेवल पेल्विक एरिया मधली ही खूप स्ट्रॉंग असायची. तर आता जेव्हा आम्ही प्रॅक्टिसेस घेतो त्याच्यामध्ये 9 महिने मलासन हे दिलेलं आहे. 9ही महिने तुम्ही सपोर्टेड, मे बी थोडं डिस्टन्स कमी जास्त, म्हणजे ज्याच्याने सगळ्यात जास्ती पेल्विक फ्लोर तुमचा स्ट्रॉंग होतो. काही वेळेला तुम्ही सपोर्टेड सुद्धा करू शकता, म्हणजे भिंतीचा पण तुम्ही सपोर्ट घेऊ शकता. तर ह्याच्यामुळे पेल्विक फ्लोर स्ट्रॉंग झाल्यामुळे, जे पूर्वी बायका करायच्या, तर त्याच्यामुळे डिलिव्हरीज खूप इझी व्हायच्या. तर म्हणून आम्ही जेव्हा डिवाइड करतो ही आसनं, तर पहिल्या 3 महिन्यामध्ये मलासन हे आहेच, काही सोपी आसनं आहेत, सूक्ष्म व्यायाम आहेत, ज्याच्यानी तुमचे जे सांधे आहेत सगळे ते लुझन अप होतील, जे फ्लेक्झिबल होतील. पहिल्या 3 महिन्यामध्ये काही वेळेला खूप करता येत नाही, जवळ बाळ हे स्टेबल नाहीये, पण आम्ही ही सगळी सूक्ष्म व्यायाम घेतो, काही बेसिक आसनं घेतो. जेव्हा एक तुमची 3 महिन्याची हार्टबीटची सोनोग्राफी झाली की सेकंड महिना हा अगदीच तुम्ही आसनं सगळी करू शकता. वीरभद्र आहे, गॉडेस पोज आहे, उत्कट कोणासन ज्याला म्हणतो, ही सगळी पेल्विक रिलेटेड आसनं आहेत. काही बसूनही करू शकता. त्याच्यानंतर सुप्तबद्ध कोणासन आहे, सपोर्टेड.
बद्ध कोणासन मध्ये सुद्धा पेल्विक फ्लोर ओपन होतं. बद्ध कोणासन आहे, बालासन आहे, वीरासन आहे, अशी सगळी आसनं तुम्ही सेकंड ट्रायमिस्टर मध्ये करू शकता. कारण तेवढं बाळाचं वेट इतकं वाढलं नाहीये की तुम्ही ते घेऊ शकताय पायांवर. मात्र मग 6 ते 9 म्हणजे थर्ड ट्रायमिस्टर मध्ये सपोर्टेड विथ बॉल एक्सरसाइजेस करणं जास्त इझी पडतं. म्हणजे जे इव्हन डिलिव्हरीच्या टाइमला तुम्ही जेव्हा डिलिव्हरी करता तेव्हा तुम्ही बॉल सपोर्ट घेऊन डिलिव्हरीसाठी फायदा होईल अशी आसनं करू शकता. मग त्याच्यात मलासन आहे, सपोर्टेड चेअर पोज आहे, उत्कटासन आहे, जेणेकरून डिलिव्हरीसाठी तुम्हाला फायदा होईल. हे पूर्वीची बायका ऑटोमॅटिकली करायच्या, जे आता आपण योगासनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतोय. जे केलं तर तुमची बॉडी तेवढी फ्लेक्झिबल राहणार आहे. पुढं पण 9 महिने तर झाले, 9 महिन्यानंतरही बरेच आपल्याला इश्यूज होऊ शकतात. जे ऑलरेडी तुम्ही आधी केलं तर त्याचा तुम्हाला डिलिव्हरी नंतर फायदा होणार. डिलिव्हरीमध्येही आणि डिलिव्हरी झाल्यावरती सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. हे योगासनांबद्दल झालं. योगासनांबरोबर आम्ही प्राणायाम पण घेतो, ज्याच्याने काय होतं की स्ट्रेस लेवल कमी राहते. दोन्ही आपल्या इडा पिंगला, राईट नॉस्ट्रिल लेफ्ट नॉस्ट्रिल जे आहे ते बॅलन्स राहिल्यामुळे आपल्याला थोडा फायदा होतो. कुठलाही स्ट्रेस येतोय, काहीतरी भांडच फुटलं, कुठला तरी हॉर्नच वाजलाय बाहेर, ह्याच्यानी आपल्या पटकन दडपण येतं, पटकन घाबरायला होतं. तर जेव्हा तुम्ही या प्रॅक्टिसेस करताय, अनुलोम विलोम आहे, बाकीचे काही अजून प्राणायाम आहेत, हे डिवाइड करतो आम्ही 3 ट्रायमिस्टर्स मध्ये. तर ह्याच्याने खूप शांत तुमचं मन होतं, इन्स्टॅबिलिटी जाते, स्ट्रेस फ्री राहता तुम्ही. आणि स्ट्रेस फ्री राहिल्यामुळे तुम्ही ऑटोमॅटिकली आनंदी असाल. आनंदी राहिल्यामुळे तुमचा हॅपी हार्मोन सिक्रेट होणार आहे, जो तुमच्या बॉडीसाठी खूप चांगला आहे आणि जो डिलिव्हरीसाठी सपोर्ट करत जाणार आहे. थर्ड, योगाबद्दलच बोलते म्हणून 3 योगाचे पॉइंट्स म्हणजे स्तंभ जे बोलतोय सांगते. तिसरं म्हणजे मेडिटेशन. आता मेडिटेशन जर का कुणाला बेड रेस्ट सांगितले तर तुम्ही योग निद्रा शवासन मध्ये करायची आहे, तीही तुम्ही करू शकता. म्हणजे स्कॅनिंग करतोय पूर्ण बॉडीचं. सपोर्टेड असेल ती, अगदी तुम्ही टेकू शकत नाही कारण पाठीच्या कणावर थोडं प्रेशर येतं. सपोर्टेड किंवा बसून तुम्ही करू शकता योग निद्रा. आयडियली तर झोपून आहे, थोडा सपोर्ट घेऊन, थोडं तिरकं झोपून, बोल्डर सपोर्ट घेऊन तुम्ही हे सगळं करू शकता बॉलस्टरच्या सपोर्टनी. तर या योग निद्रेचे फायदे असे आहेत की त्यांनी सुद्धा मानसिक शांतता मिळते, स्ट्रेस जातो आणि तुम्ही अनकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड दोघांच्या मधल्या स्टेटमध्ये असता, ज्याच्यानी बॉडी आपली खूप काम होते, मन शांत होतं. त्याचा फायदा अगेन डिलिव्हरीसाठी चांगला फायदा. एवढ्या 3 गोष्टी आम्ही घेतो. आणि नेक्स्ट इज व्हिज्युअलायझेशन ही घेतो. प्रत्येक महिन्यामधले, प्रत्येक ट्रायमिस्टर्स मधले व्हिज्युअलायझेशन्स आहेत की तुम्ही बाळाला बघू शकता, बाळाच्या बॉडी स्कॅन करू शकता, ते मेडिटेशन्स आहेत. बाळाचे बॉडी कशी हालचाल करते ह्याचं स्कॅनिंग आहे. काही वॉक करण्याची मेडिटेशन्स आहेत. सोहम मेडिटेशन आहे, जे आपल्या पूर्वपार चालत आलं आहे, जे ब्रीदिंगला कोऑर्डिनेट करतं. हे सगळी मेडिटेशन्स आम्ही या क्लासेसमध्ये घेत असतो. प्रीनेटल क्लासेस जेव्हा म्हणतो तेव्हा हे सगळं त्याच्यामध्ये असतं. आणि जसं तुम्ही सांगितलं की शारीरिक तणावासाठी आपण योगासने करू शकतो, मानसिक तणावासाठी प्राणायाम वगैरे, तर त्याचप्रमाणे अजून असे काही छंद जोपासले जाऊ शकतात का जेणेकरून ते बाळासोबत आईच्याही मानसिक तणावासाठी? बरोबर. सो मेडिटेशन बोललो, त्याच्यानंतर मंत्र जागर एक करू शकतो. तुम्हाला स्वतःला गाणं येत असेल तर तुम्ही म्हणू शकता, त्याची व्हायब्रेशन्स तुमच्या बाळापर्यंत पोहोचतात. तुम्ही स्वतः कुठला जपही करू शकता, त्याच्यानेही खूप फायदे दिलेले आहेत. आणि हॉबीज जो तुमचा पॉइंट आहे, इट्स अ व्हेरी गुड पॉइंट की तुम्हाला निटिंग आवडतंय, तुम्ही ते लोकर आणून तुम्ही विणू शकता. तुम्हाला पेंटिंग आवडतंय, तुम्ही पेंटिंग करू शकता. छान पुस्तकं वाचू शकता, जे आईचे विचार आहेत. जेवढं स्ट्रेस फ्री राहील तेवढं बाळासाठी ते छान राहणार आहे. तर तुम्ही आध्यात्मिक पुस्तकं वाचू शकता, गर्भ संस्कारावरची पुस्तकं वाचू शकता, भगवद्गीता वाचू शकता. जर का तुम्हाला मराठीत आवडत असेल, ज्ञानेश्वरी वाचू शकतो किंवा कुठल्याही तुम्ही कीर्तनांना जाऊ शकता. हॉबीज अजून म्हणाल तर काही एक्सरसाइजेस आहेत जे राईट आणि लेफ्ट ब्रेन आपली डेव्हलप करतं, जे बाळापर्यंत पोहोचू शकतं. असे काही गेम्स आहेत ते तुम्ही खेळू शकता. बसून खेळायचे गेम्स आहेत, उभे राहून नाही.
काही व्हिज्युअलायझेशन सुद्धा तुम्ही करू शकता. अजून महत्वाचा पॉईंट म्हणजे जो योगा रिलेटेडच येतो तो म्हणजे त्राटक क्रिया खूप ह्याच्यामध्ये पॉवरफुल ठरते. मग ते तुम्ही बिंदू त्राटक करू शकता, ज्योती त्राटक करू शकता, ओम त्राटक करू शकता. कुठलंही त्राटक तुम्ही केलं तर त्याचाही बाळापर्यंत खूप छान परिणाम होतो. असे तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. हे सोडून तुमच्याकडे कोणी फ्रेंड्स आहेत जे सिमिलर तुमच्या प्रेग्नन्सी एजला आहेत, तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मिळून मिसळून गप्पा गोष्टी करू शकता. तो हे खूप एक स्ट्रेस फ्री व्हायचा अँगल आहे, तेही तुम्ही करू शकता. जसं गर्भसंस्काराबद्दल एक खूप मोठा गैरसमज आहे की गर्भसंस्काराच्या दरम्यान सर्व काही जबाबदाऱ्या हे फक्त स्त्रीच्या किंवा होणाऱ्या आईच्याच असतात. कारण ते आईचं आणि बाळाचं हे शरीरासोबत असलेला संबंध असतो. परंतु यामध्ये पुरुषांचा किंवा होणाऱ्या वडिलांचा काय रोल असू शकतो आणि त्यांनी काय काय आपल्या त्या होणाऱ्या बाळाच्या गर्भसंस्कारासाठी काय काय कॉन्ट्रीब्युट करू शकतात? पूर्वीच्या काळी म्हणाल तर हे बरोबर आहे, कारण की घरात लोकच एवढी असायची की वडील थोडेफार इन्व्हॉल्व नाहीयेत तरी ठीक आहे. पण आता न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, घरात 1 ते 2 माणसं, कपल शिवाय कोणी नाहीये. तर मला वाटतं वडिलांचा खूप मोठा रोल ह्याच्यामध्ये आहे, जेणेकरून आई खुश राहील. बाकी काय सपोर्ट असेल तो करता आला पाहिजे. थोडाफार बेसिक स्वयंपाक सुद्धा करता आला पाहिजे की जेणेकरून ती आई स्ट्रेस फ्री राहील. तिला ह्याचं टेन्शन नाही पाहिजे की मलाच सगळी जबाबदारी आहे, प्लस माझी प्रेग्नन्सी पण माझी जबाबदारी आहे. तर थोडं जेवढा सपोर्ट करता येईल पॉझिटिव्ह रित्या तेवढा करता आला पाहिजे. आणि हे सोडून वडील सोडून बाकीची फॅमिली कोणी असेल तर त्यांनी एक आनंदी वातावरण घरी ठेवलं पाहिजे. जसं तुम्ही आता सांगितलं की न्यूक्लिअर फॅमिली ही आजची गरज बनली आहे. बरोबर. परंतु पूर्वीच्या काळात जसं गर्भसंस्काराच्या दरम्यान असो किंवा गर्भधारण केल्यानंतरही असेल, बाळाला सर्वात पहिला मित्र म्हणला जातो तो आजोबा असतो. आजकाल आजी आजोबांचं तेवढं महत्व लोकांना कदाचित माहिती नसेल, तर आजी आजोबांचा त्या बाळावरती होणाऱ्या बाळावरती काय इम्पॅक्ट असू शकतो? आजी आजोबा खरं तर एक एज ऑलमोस्ट 50+ झालेलं असतं. त्यांनी एवढे उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात. तर त्यांचा खूप छान रोल आहे बाळासाठी, कारण की त्यांच्याकडे एक पेशन्स असतो, त्यांना घाई गडबड नसते, ते वेळ देऊ शकतात, बोलू शकतात आणि मग ते नातवंड आणि आजी आजोबांचं खूप छान होतं. दुसरा मी एक पॉडकास्ट ऐकला होता फॉरेनमध्ये, त्यांचं म्हणणं उलटाही फायदा आहे. उलटा कसा की नातवंडांमुळे आजी आजोबांची लॉन्जिटिव्हिटी वाढते, कारण त्यांना जे त्यांचं स्ट्रेस फ्री, त्यांना लोक नाही आहेत. आता अचानक त्यांचं काम बंद झालंय, बाकी आजूबाजूला कोणी नाही, ते नातवंड 15-20 वर्ष बरोबर राहतात, तर त्याच्यामुळे त्यांची लॉन्जिटिव्हिटी वाढते. हा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. पण आजकाल आजी आजोबांनाही वेळ नसतो किंवा त्यांना प्रायव्हेट लाईफ हवंय, पण इनफॅक्ट त्याचा खूप जास्ती फायदा आहे. आजी आजोबांनाही फायदा आहे आणि नातवंडांनाही फायदा आहे, कारण त्यांची पेशन्स लेवल तेवढी आहे, संस्कार त्यांनी तेवढे बघितलेत, तेवढे उन्हाळे पावसाळे त्यांनी बघितलेत, ते त्यांच्या नातवंडांना ते सगळे संस्कार देऊ शकतात. मला वाटतं हे थोडं इंटिग्रल झालं तर खूप छान होईल की ब्रेक द्यायचा त्यांनाही. शनिवार रविवार आजी आजोबा ब्रेक घेऊ शकतात, काही मध्ये सोमवार ते शुक्रवार आजी आजोबा इन्व्हॉल्व्ह राहू शकतात. त्यांना एक साधं उदाहरण आहे की मुलांना रामरक्षा शिकवणं, हे पण एक काम झालं जे आजी आजोबा खूप इझिली करू शकतात. आणि जे मुलांवरती संस्कार म्हणजे हेच आहेत, आणखीन काय ते त्यांच्या पुढच्या पिढीला देणार आहे. तर मला वाटतं हे आजी आजोबांचं खूप इझी फ्लोईंग नातं जर का असेल नातवंडांबरोबर, तर त्याचा दोघांनाही फायदा आहे, उलटाही फायदा खूप आहे. जसं आपण आता बोललो, आजी आजोबांच्या दृष्टीने बघितलं गेलेलं नातवंड म्हणजे त्यांना शांत सोज्वळ असा हवा असतो. वडिलांच्या दृष्टिकोनातून बघितला गेला तर त्यांना उत्तुंग काम करणारा, कीर्ती गाजवणारा हवा असतो. आईच्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं तर देखणा असेल की माझा मुलगा देखणा असावा, मुलगी देखणी असावी. तर गर्भसंस्कारामध्ये म्हणजे गर्भसंस्काराच्या सहाय्याने आपण बाळाचं व्यक्तिमत्व हे पोटात असताना सुद्धा घडवू शकतो का? की त्याचं रूप देखणं कसं असेल, त्याचा आत्मविश्वास कसा असेल, या इतर गोष्टी. म्हणूनच पूर्वी कृष्णाचा बाळाचा फोटो ठेवायचा. आयडियल बाळ तसं पाहिजे, म्हणजे एवढं व्हिज्युअलायझेशनचे फायदे आहेत. हे सोडून तुमचं जेनेटिक आहे ते तर बाळामध्ये येणारच आहे, पण नक्कीच तुम्ही हा संकल्प करून, हा गर्भधान संस्कार ज्याच्यात आहे, जे तिथेच आपण संकल्प करतो की मला सुप्रजा हवी आहे. मग सुप्रजामध्ये हे सगळे अँगल आले, इंटलेक्च्युअल दिसणं आलं, आणखीन सगळ्या गोष्टी आल्या, त्याचं व्यक्तिमत्व आलं. तर हे सगळं कसं
आपल्याला पाहिजे तसं तुम्ही लिहूनही काढू शकता की मला असं बाळ हवंय. मग ते तुम्ही इमॅजिन करून ते त्या बाळापर्यंत पोहोचवू शकता. पण जेनेटिक हा पार्ट राहणार आहे, त्याच्यामुळे जेनेटिक्स जे आहेत ते तर बाळामध्ये येणार आहेत. पण ते कसं आणखीन आपल्याला निखरता येईल हे नक्की गर्भसंस्काराने आपल्याला मिळू शकतं बाळामध्ये. आता एखादा कबड्डी प्लेअर आहे, खो खो प्लेअर आहे, त्याला वाटतं की नाही आपल्याला आणखीन कुठला स्विमर करायचा आहे, आणखीन क्रिकेट प्लेअर करायचंय, तर तो होईलच ना, कारण की ऑलरेडी त्याच्या जेनेटिक्स मध्ये ते आहे, गेम हा आहे. तर अशा प्रकारे आपण नक्कीच आपल्याला या गोष्टी मिळू शकतात. जसं आता तुम्ही सांगितलं की आई किंवा बाबा त्या बाळाकडनं अपेक्षा ठेवून त्या पद्धतीने विचार करून बाळाला तसा आकार देऊ शकता. बऱ्याच वेळेस आपण बघतो की गर्भात असलेल्या बाळासोबत बोलतात सुद्धा. तर याला आपण माइंडफुल टच म्हणू का, आणि माइंडफुल टच म्हणजे नेमकं काय असतं? हा चांगला पॉइंट आहे. आपण बोललो नाही की जेव्हा सेकंड ट्रायमिस्टर सुरू होते तेव्हा बाळाला ऐकू शकतो, बाळ हालचाल पण करतो जसं. तर तेव्हा लिटरली प्रोसेसच तशी आहे की आईनी पोटावरती हात ठेवायचा जो माइंडफुल टच आहे, आणि बाळाशी बोलायचंय. मग ते तुम्ही काहीही बोलू शकता, अगदी गप्पा मारतो तसंही बोलू शकता, किंवा तुम्हाला काही स्पेसिफिक गोष्ट सांगायची ती सांगू शकता, कुठलं मेडिटेशन आहे पर्टिक्युलर ते बोलू शकता. तुम्हाला जे काही बोलायचं, आणि हे फक्त आईने नाही वडीलही ठेवू शकतात आणि बोलू शकतात. सो हा गर्भसंवाद ह्याची पण काही प्रोसेसेस आहेत, काही आम्ही ते लिहिलेले पण स्क्रिप्ट्स आहेत की जे बाळाशी आपण गर्भसंवाद साधतो. प्लस तुम्हालाही आम्ही सांगतो की जे प्रेग्नंट आहेत त्यांनी लिहून काढा की मला हे हे हवंय, आणि हा मी गर्भसंवाद रोज करणार आहे. मग तुम्हाला याचं दिसेल की बाळ जन्मल्यानंतर तीच गोष्ट ऐकतोय, त्याला ती आवडतीये. काही स्वामी समर्थांचे जप आहेत जे तुम्ही कंटिन्युअस लावलेले असतील जर का प्रेग्नन्सीच्या दरम्यान, तर बाळ नंतर रडणं थांबतं. जन्म झाल्यावरती त्याचं रडणं थांबतं, कारण त्यांनी व्हायब्रेशन्स ते घेतले आहेत, त्याला ते माहिती आहे. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत. माइंडफुल टचचा खूप फायदा आहे, कारण पोटामध्ये ते जातच व्हायब्रेशन्स, तर ते तुम्ही हात ठेवून बोलू शकता, आई बोलू शकते, वडील बोलू शकतात. ह्याचा खूप फायदा आहे. गर्भसंवाद हा देखील एक पार्ट आहे. गर्भसंस्कार जेव्हा आपण ही सगळी गोष्टी करतो आहे, गर्भसंवाद हा देखील त्याच्यामधला एक प्रोसेस आहे. गर्भधारणेवरतीच एक प्रश्न की ज्यावेळेस गर्भधारण केलेलं असतं स्त्रियांनी, तर त्यावेळेस शरीरासोबत हार्मोनल भरपूर सारे चेंजेस होत असतात, त्यामुळे मेंटल स्ट्रेस तयार होतो. तर मेंटल स्ट्रेससाठी आहारामध्ये आपण काय काय बदल घडवू शकतो, जेणेकरून जो आपण बॉन्ड बनवतोय बाळासोबत तो त्याच्यासोबतही त्याच्या शरीरावरती सुद्धा तेवढाच प्रभाव पडेल. आई जे खाणार आहे तेच बाळाला मिळणार आहे, म्हणजे हा तर डायरेक्ट कनेक्शन आहे, ह्याच्यामध्ये बाकी काहीच नाही. आई जे खाणार आहे त्याच रूपांतर बाळात होणार आहे. तर म्हणून आयुर्वेदामध्ये ऍक्च्युली आयुर्वेदामध्ये 3 महिन्याचं नाही, प्रत्येक महिन्यापासून डाएट दिलेलं आहे. पहिल्या महिन्यात काय खायचं, गर्भधारणा झाल्यावर, दुसऱ्या महिन्यात काय खायचं, तिसऱ्या महिन्यात काय खायचं. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. तूप आहे, चांगल्या प्रकारचं दूध आहे, खिरी आहेत दिलेल्या, पंचामृत सेवन दिलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे भात दिलेले आहेत, आणि सात्विक आहार जो आपण रेग्युलर सात्विक आहार म्हणतो ते सगळं दिलेलं आहे. तर या गोष्टींचा नक्कीच बाळावरती फायदा होईल, कारण हार्मोन्स चेंज होत असतात जसं तुम्ही म्हणलात, ज्याचा आईवरती थोडा स्ट्रेस येणार, कारण नवीन आहे, शरीर चेंज होत आहेत, शारीरिक काही बदल होत आहेत. त्याच्यामुळे डाएट हा खूप मोठा रोल प्ले करेल. योगा बरोबर आपण म्हणू की आयुर्वेदिक डाएट जर का फॉलो करता आलं तुम्हाला तर खूप उत्तम आहे तुमच्या बाळासाठी, तुमच्यासाठी सुद्धा. जसं गर्भधारण केल्यानंतर बाळा म्हणजे संतती जन्मल्यानंतर आईच्या शरीरातला एक मोठा गोळा असा तो शरीराच्या बाहेर पडतो, त्यावेळेस सर्वजण कुतूहलाने फक्त बाळाकडे बघतात, परंतु आई शारीरिक तणावामध्ये असते. तर त्या तणावापासून मुक्त होण्यासाठी आईने गर्भधारण संतती जन्मल्यानंतर काय काय आसन व्यायाम करायला हवे, काय काळजी घ्यायला हवी? साधारणतः 1.25 महिना कुठल्याच प्रॅक्टिसेस तशा करू नये. जर का नॅचरल डिलिव्हरी झाली असेल तर तुम्ही एक साधारणतः 3 महिन्यानंतर तुम्ही स्लोली सूक्ष्म व्यायामांपासून सुरुवात करू शकता, आणि अनुलोम विलोम असे थोडे प्राणायाम करू शकता. मग जसा जसा पेल्विक फ्लोर थोडा आणखीन तुमचा स्ट्रॉंग होत जाईल,
मग तुम्ही 6 महिन्यापासून प्रॉपर एक्सरसाइज, पोस्टनेटल एक्सरसाइजेस जे असतात, योगासनं, ती तुम्ही करू शकता. मग लाईट सूर्यनमस्कार झाले, काही आसनं आहेत, तिथून सुरू करू शकता. मग आणखीन एक 9 महिन्यानंतर ते वर्षभरानंतर तुम्ही टोटली प्रॉपर व्यायाम करू शकता. त्याप्रमाणेच आता जन्मलेल्या बाळासोबत जसं पोटात असताना जर का तो बाळ आपलं ऐकू शकतो आणि आईच्या दृष्टीतून तो बघतो जगाला, तर जन्मल्यानंतर तो ज्यावेळेस स्वतःच्या दृष्टीने बघायला सुरुवात होते त्यावेळेस पॅरेंटिंग ही खूप मोठी जबाबदारी निर्माण होते. तर माइंडफुल पॅरेंटिंग हा एक नवीन विषय आता लोकांमध्ये पोहोचलेला आहे. तर माइंडफुल पॅरेंटिंग बद्दल आपण काय म्हणणार? नक्कीच. आपल्याला जर का प्रोजेनी सुप्रजा हवी आहे तर ते तिथंच संपत नाही, ते बऱ्यापैकी पुढे जाणार आहे. त्याचं एज्युकेशन, त्याला जोपर्यंत आपण पूर्ण शेप देत नाही, मातीचा गोळ्याला जसा शेप देऊन माठ तयार होतो तसंच आहे. तर मग जन्मल्यानंतरही तुमची जास्त जबाबदारी आहे, खूप जास्ती जबाबदारी आहे की आपण काय बोलतोय, काय वागतोय, कोणाच्या संपर्कात येतोय, काय खातोय. आपण साधं काय खातो हे सुद्धा बाळ बघणार आहे आणि ते करणार आहे. त्याच्यामुळे माइंडफुल पेरेंटिंग म्हणजे तुम्हाला स्वतःलाही त्याच्यावरती वर्क करायला लागणार आहे की माझं माइंड कसं शांत असेल की मी बाळासमोर कुठलेही विचित्र शब्द बोलणार नाही, विचित्र इमोशन्स दाखवणार नाही. कारण ते जे आपण करणार आहे तो ते इमिजिएटली ग्रॅप करणार आहे, तो बाकी कुठे काही बघणार नाही ऍक्च्युली. दुसरं म्हणजे जे आजकाल झालेलं आहे की दोघंही वर्किंग असतील तर मग एक त्यांना स्क्रीन दिला जातो. त्या स्क्रीननी जे खरं जग आहे ते जगापासून ते दूर जातात आणि ते जग खरं वाटायला लागतं. तर मला वाटतं हे थोडंसं आपल्याला वर्क केलं गेलं पाहिजे की जे पूर्वी असायचं की मुलं बाहेर खेळत असायची, मातीत खेळायची, पाण्यात खेळायची, ह्या ज्या नॅचरल गोष्टी आहेत त्याच्याबरोबर मुलांना राहू दिलं गेलं पाहिजे. मग त्याच्यामुळे त्यांची जी जडणघडण होणार आहे ती खूप नॅचरल होणार आहे. नंतर शाळा आलीच, एक 4 वर्षानंतर शाळा आलीच, पण तोवर जे आहे तोवर आपण खूप काळजीपूर्वक मुलांना वाढवलं गेलं पाहिजे. मग तुम्ही त्यांना काय खायला देता ह्याचं सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप छान दिलेलं आहे की मुलांना 6व्या महिन्यापर्यंत अन्नप्राशन 6व्या महिन्यापासून सुरू होतं, तर त्याच्यानंतरही मुलांना तुम्ही काय खायला देताय. आता लोक पुढे फोडून देतात, मग त्याचा किती फायदा आहे. ते शेवटी फूड हे घरी बनवलेलं नाही, ते अन्नावरती जी प्रक्रिया होते आपल्या घरी त्याच्यामध्ये जे मिळतं त्याच्यातनंच मुलांना सात्विकता येणार आहे किंवा त्यांना त्याच्यातनं त्यांना जे फूडमधनं न्यूट्रिएंट्स पाहिजेत ते मिळणार आहेत. तर त्याच्यामुळे शक्यतो ह्या सगळ्या गोष्टी घरी केल्या गेल्या पाहिजे. त्यांना फूडशी टच करता आला पाहिजे जेणेकरून त्याची आवड निर्माण होईल. पोळी असते कशी, भात असतो कसा, भाजी असते कशी, चिरायला काही आता मुलांसाठी सुद्धा काही गोष्टी आलेल्या आहेत, ते कट करू शकतात त्याच्याने. तर ह्या सगळ्या गोष्टी बघून काही तुम्हाला जे संस्कार द्यायचे आहेत की जे तुमच्या घरामध्ये परंपरागत चालत आले, जे आपल्याकडे सगळीकडेच असतात की संध्याकाळचे श्लोक झाले, सकाळी उठून देवाची पूजा करणं झालं, हे जर का तुम्ही त्यांना दाखवलं, माइंडफुलनेस म्हणजे हेच आहे की जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही स्वतः केलं मुलांबरोबर तर ते मुलांमध्ये ऑटोमॅटिकली डेव्हलप होतं. कारण ते सगळ्यात जास्त आई वडील अजून जे घरात कोणी लोक आहेत त्यांच्याकडे बघून शिकणारे. तर ह्याच गोष्टी मला वाटतं मुलांकडनं केले गेले. एक गोष्ट ऐकत होते परवा, त्या बालभारतीच्या मेन आहेत, आता त्या एक्सपायर्ड झाल्या, सांगत होते की टेकड्यांवरती का नाही नेत मुलांना. तुम्ही नुसतंच जे गेम झोनला नेतात त्याच्याऐवजी टेकड्या शिवाजी महाराजांचं का नाही तुम्ही दाखवतात. तुम्ही न्या, एवढे किल्ले आहेत, छोट्या किल्ल्यांवर न्या पहिले जाताना. तर पर्वतीला सुद्धा जाऊ शकतो आपण, अगदी छोटं म्हणायचं गेलं तर पर्वतीला जाऊ शकतो. इतक्या साध्या गोष्टी पण आपण करू शकतो की जे तुम्ही शनिवारी किंवा रविवारी नेऊ शकता. आता किल्ल्यांची प्रदर्शनं दिवाळीमध्ये येतील, किल्ले ह्याच्यामध्ये सारसबाग नाही, अजून कुठेतरी संभाजी पार्कमध्ये, संभाजी बागेमध्ये किल्ल्यांचं प्रदर्शन होतं. असं काही दाखवा की जेणेकरून ते त्यांना ऍब्सॉर्ब करतील या गोष्टी. ह्या सगळ्या माइंडफुल पेरेंटिंग आहे. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आई वडील आजी आजोबा इव्हन आत्या मामा ही अगदी जवळची नाती आहेत, ह्या सगळ्यांनी शेअर करून मुलांपर्यंत दिलं पाहिजे. अजून एक मी परवा गोष्ट वाचत होते, त्याच्यामध्ये हे बोलत होते ते की त्यांना मामा मावशी आत्या काका यांच्याकडे राहायला जाऊ द्या. कधी उद्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आली आणि आपण सपोज नाहीये, अचानक
तर त्यांना ते ऍब्सॉर्ब करता आलं पाहिजे, कारण माझा मामा आहे माझ्याकडे, माझा काका आहे माझ्यासाठी. तर त्यांच्याकडेही तुम्ही थोडं मोठं झाल्यावर, वर्ष झालं, 2 वर्ष झालं, तर हे पेरेंटिंगचे खूप अँगल्स आहेत. तर ह्या गोष्टी सुद्धा आपण दिल्या पाहिजेत मुलांना, की ज्याच्यानी ओपन कम्युनिटी जे म्हणतो ते थोडं होईल आणि ज्याच्यानी ते ऍब्सॉर्ब करतील. वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत, त्या पर्सनॅलिटीज ते बघून मग शिकणार आहेत, त्यांना ऍडजस्टमेंट जमणार आहे, की बाबा माझ्या आई बाबाच नाही, मला मामाकडेही आवडते, मला आत्याकडे आवडतं, माझी आत्या हे छान करून देते मला. ह्या गोष्टींनी त्यांचं पेरेंटिंग हे खूप इझी होणार आहे आणि तेही त्याच्यातनं खूप जास्ती गोष्टी शिकू शकतील. जसं तुम्ही बोलले, या दगदगीच्या आयुष्यामध्ये आजकाल, पूर्वी असायचं की स्त्रिया घरी असायच्या, पुरुष बाहेर काम करायचे, परंतु आजकाल स्त्रियाही बाहेर काम करतात. मग तेवढा वेळ ते काढू शकत नाही आपल्या मुलाला सांभाळण्यासाठी किंवा त्याला बालसंस्कार देण्यासाठी. तर आजच्या ह्या बिझी शेड्यूलमध्ये आपण अशा कोणत्या प्रॅक्टिसेस करू शकतो ज्या ह्या छोट्या मिळालेल्या कमी वेळामध्ये सुद्धा आपण त्या इंटिग्रेट करू शकतो? जसं शनिवार रविवार तुम्ही पूर्ण वेळ देऊ शकता मुलांना. तुम्ही शुक्रवार रात्रीपासून, संध्याकाळपासूनच जे म्हणतो आपण फ्रायडे इव्हनिंग, तर तेव्हापासून तुम्ही रविवारपर्यंत तुम्ही वेळ देऊ शकता मुलांना. मग जसं आपण आता बोललो, छोट्या ट्रेकला घेऊन गेलं, कुठं आणखीन काही गेम्सला घेऊन गेलं खेळायला, टेकड्या आहेत भरपूर आपल्या, तिथे घेऊन गेलं, तर ते तेवढी इन्व्हॉल्वमेंट पण मुलांना इनफ असते. तेवढं त्यांना अंडरस्टँडिंग असतं की माझे आई वडील काम करतायत, शनिवार रविवार मात्र ते माझ्यासाठी आहेत. तर ते त्याच्यामधनंही मुलं खुश असतात, ते इतके नॅचरल असतात की त्यांना तेवढं जरी मिळालं तरी खूप आहे. तर शनिवार रविवार मला वाटतं पूर्ण वेळ मुलांसाठी दिला तर खूप छान होईल. दोघांनी, आई वडील आणि कोणी फॅमिली मेंबर्स असतील त्यांनी दिला तर खूप छान होईल. हो, पण आजकाल आपण बघतो की आई वडिलांना सुद्धा बाळ जन्माल्यानंतर सुरुवातीला आकर्षण असतं, परंतु जसं जसं जबाबदाऱ्या वाढत जातात मग तसं तसं काय करावं, तर मुलगाची रडायला लागला बाळ, तर मोबाईल लावून देतात, टीव्ही लावून देतात. तर याचे काय वाईट परिणाम होऊ शकतात आणि याला पर्याय म्हणून आपण काय करू शकतो? खरं तर जर का न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत तर कम्प्लिटली आपण हे अवॉइड पण नाही करू शकणार की बाळाला दाखवला टीव्ही. शक्यतो मोबाईल दाखवू नये, कारण त्याचं ऍडिक्शन जास्त आहे. पण एखादे काही चॅनल्स आहेत किंवा गोष्टी आहेत, गंमत जम्मत म्हणून त्यांनी एक ऍप काढलंय, ते गोष्टी मराठीत बोलतात, तर तुम्ही रेडिओ ऐकू शकता, टेप रेकॉर्डर असेल टेपवरती अशा गोष्टी लावू शकता, त्या ऍपवरनं सुद्धा तुम्ही लावू शकता, ज्याला स्क्रीन नाहीये, फक्त ऑडिओ गोष्टी आहेत, अशा तुम्ही गोष्टी करू शकता, जेणेकरून तुम्ही स्क्रीन अवॉइड करताय, ज्याचं ऍडिक्शन होणार नाही. कारण व्हिज्युअली ते बघत गेले तर त्याचं ऍडिक्शन जास्त होतं. या गोष्टी सोडून घरगुती तुम्ही खूप गेम्स घेऊ शकता. एका भांड्यातनं पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये, कटिंग आहे व्हेजिटेबल्सचं जे मी बोलले, कणिक मळणं हा उत्तम त्यांच्यासाठी ऍक्च्युली एक खूप मोठा खेळ आहे आणि त्यांना आवडतो. आपलं वाटतं घर खराब होते, पण हे ते करू शकतात. त्याच्यात तुमचा अर्धा तास त्याच्यामध्ये जाऊ शकतो. मातीशी खेळू शकतात, माती आणून देऊन, चिकन माती आहे, अजून कुठली माती आहे ती तुम्ही आणून त्यांना ते त्याच्यात खेळू शकतात. पाण्यामध्ये ते खेळू शकतात. आणखीन काही माइंडफुल गेम्स आहेत ते अवेलेबल आहेत इझिली. लोकरीशी खेळू शकतात, दोरीच्या उड्या आहेत, थोडी मोठी झाले की दोरीच्या उड्यांशी ते खेळू शकतात. असे काही गेम्स आपल्याला डेव्हलप करायला लागतील घरच्या घरी, की जेणेकरून ते या ऍडिक्शन पासून दूर राहतील. आणि पर्याय नाही की आपल्या घरात लोक नाहीयेत, बाळ रडतंय, तर त्याला स्क्रीन दाखवण्याच्या ऐवजी मग गोष्टी स्वरूपात तुम्ही लावू शकता. असे आता बरेच अवेलेबल आहेत ऍप्सवरती, मराठी आहेत, इंग्लिश गोष्टी आहेत, ज्या तुम्ही लावू शकता. हे सोडून त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं खूप गरजेचं आहे. मग फिजिकल ऍक्टिव्हिटी कशी होईल, तर तुम्ही मैदानावरती खेळायला न्या, त्यांना पळू दे, त्यांना लागलं तर थोडं लागू दे, पण त्यांना ते नेऊ दे. मातीशी जेव्हा संपर्क येतो तेव्हा त्यांचे न्यूरॉन्स डेव्हलप होतात आणि त्यांचे ते न्यूरॉन्स इतके सुंदर डेव्हलप होतात की त्यांना त्याचा पुढे जाऊन पण फायदा आहे. म्हणून मातीशी खेळू द्या, खराब झालं तर होऊ दे, पण त्यांना या सगळ्या नॅचरल गोष्टी आपण करायला प्रवृत्त केलं पाहिजे. मग जेणेकरून त्यांची ती एनर्जी थोडी खाली आली की मग ऑटोमॅटिकली ते खाणार आहेत, झोपणार आहेत. झोपायचं सुद्धा मी बरंच बघते की मुलं घरातही म्हणजे 10-11 नंतर झोपतात, तर शक्यतो त्यांची सायकल जर का सूर्याबरोबर असेल की 8-9 पर्यंत झोपले आणि सकाळी 6-7 पर्यंत उठले, तर त्याचाही त्यांच्या माइंडवरती खूप फायदा होतो. हे आयुर्वेदामध्येही दिलेलं आहे. सो आपणही घरात ते पालन करू शकलो
तर किंवा ते झोपल्यावर तुमचं काम करा. तर त्यांना झोपण्याची एक सवय लावा, कारण आता शाळा पण लवकर असतात, म्हणजे त्यांना ऑटोमॅटिकली 5 वर्षापर्यंत या सगळ्या हॅबिट्स ज्या आहेत त्या त्यांच्या डेव्हलप होतील. जसं झोपेचा विषय निघालाच आहे, तर नवीन जन्मलेलं जे बाळ असतं त्याची स्लीप सायकल कशी असते आणि ती कंटिन्युअस नसल्या कारणाने त्याचा सर्वात जास्त परिणाम जो होतो तो आईवरती होतो. आईची स्लीप सायकल, आईची जन्म दिल्या कारणाने आईची एनर्जी लेवल ह्या सगळ्या खूप खालावलेल्या असतात किंवा बदललेल्या असतात. तर त्या काय असतात, कशा असतात? बाळ 2-2 तासांनी लहानपणी उठतं, ते त्याच्यामुळे थोडंसं ते स्लीप सायकल थोडी डिस्टर्ब होते. पण साधारण 6 महिने झाल्यानंतर बाळ शक्यतो झोपायला लागतं. आणि आयुर्वेदामध्ये मसाज दिलेला आहे बाळाला आणि आईला, तर त्याच्यामुळे बॉडी ही रिलॅक्स होत जाणार आहे. बाळ झोपतं आहे बऱ्यापैकी, दुपारी लहान असताना झोपतं, 4-5 तास झोपतं, मध्ये उठेल फक्त फिडिंगसाठी. तर त्याच्यामुळे जेव्हा बाळ रेस्ट करते तेव्हा आईनी शक्यतो रेस्ट करून घ्यावी. साधारण 1.25-1.5 महिन्यानंतर आई बऱ्यापैकी बाहेर येऊ शकते, बेड पासून बाहेर येऊ शकते. आणि मग त्याच्यानंतर थोड्याशा हालचाली सुरू झाल्या तर झोपही ऑटोमॅटिकली नॉर्मलाइज व्हायला मदत होते. 6 महिन्यानंतर ते वर्षभरानंतर आईच्या झोपेसाठी चांगल्या गोष्टी होऊ शकतात. या ह्याच्यासाठीच पूर्वी ऍक्च्युली मुली आईकडे जायच्या की सपोर्ट आहे, खूप घरामध्ये सपोर्ट आहे की बाबा बाळ उठलं आहे, त्याला कोणी सांभाळताय, आई थोडी रेस्ट घेते आहे, म्हणून या अशा गोष्टी आहेत. ह्याचा फायदा आईला, बाळाला, सगळ्यांनाच होत जातो. पण ऑटोमॅटिकली थोड्या दिवसांनी हे रुटीन सुरू होतं. तसंच जसं तुम्ही म्हटले की पूर्वी आई स्वतःच्या आईकडे जायची जेणेकरून तसं त्यांना सपोर्ट मिळायचा. तर आजकाल तशी अपेक्षा आपण सासरी असताना करू शकत नाही. तर याला इमोशनल कनेक्शन असतं ऑब्व्हियसली. तर तेच जर का आपण बाळाच्या रूपात बघितलं तर फिजिकल किंवा मेंटली स्ट्रॉंग होऊ शकतो, पण इमोशनल कनेक्ट हा इतरांसोबत बाळाने डेव्हलप करावा, कसा करावा, त्यासाठी पॅरेंट्सची काय भूमिका असू शकते? ग्रँड पेरेंट्सची का? सर्वांचीच. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये अगं मगाशी जो पॉइंट बोललो तोच परत येईल की हे एक जे नवीन जीव जन्माला आलाय हा सगळ्यांसाठी आहे. म्हणजे दोन्हीकडचे आजी आजोबा, आत्या, मामा, काका ह्या सगळ्यांसाठी आहे. तर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये या सगळ्यांनी त्याची जबाबदारी घेतली, टाइम स्पेंड केला, तर त्या बाळाला तो इमोशनल कनेक्ट होणार आहे. तर त्याला ते जाणवणार आहे की नाही, हे माझी आजी आजोबा आहेतच, हा माझ्या काका आहेत. तर त्याच्यासाठी सगळ्यांनी थोडाफार वेळ काढून बाळाशी खेळायला का होईना, थोडं मोठं झाल्यावर खेळकर होतं बाळ 6 महिन्यानंतर, त्याच्याशी खेळायला यावं, त्याला कुठे बागेत घेऊन जाणं आलं, या सगळ्या गोष्टी केल्या तर मग ते बाळाला ऑटोमॅटिक इमोशनल कनेक्ट होतो. मी आता बघते की काही ठिकाणी शाळेमध्ये जे नर्सरी स्कूल्स आहेत, दुपारी आईचे आई वडील येतात, घेऊन जातात, 2-3 तास त्याच्याकडे असतं बाळ, मग त्यांच्या घरी जातं, मग तिकडचे आजी आजोबा संध्याकाळी बागेत घेऊन जातात आणि मग आई वडील असतातच संध्याकाळी 8 नंतर. म्हणजे हे खूप छान पेरेंटिंग आहे असं मी म्हणेन की ज्याला सगळे दोन्ही आजी आजोबा आहेत, आई वडील आहेत आणि कोणी असेल, एका मुलीची मी आत्याही बघते, ती घ्यायला येते. तर हे जे कनेक्शन आहे सगळ्यांनी थोडंफार वाटून घेतलं तर मग ते बाळ इमोशनली त्याला वॉइड वाटणार नाही की मला फक्त आई वडीलच आहेत असं वाटणार नाही, सगळी फॅमिली आपल्या बरोबर आहे असं त्यांना फिलिंग येईल. तर गर्भसंस्कार हा आपला जो मूळ विषय आहे त्याला जोडीला लागलेला आयुर्वेद किंवा योगा, तर हे आजकाल बऱ्यापैकी आकर्षण करणारं एक गिमिक आहे की लोकांमध्ये खरंच या गोष्टीचं पालन केलं जायला पाहिजे. तर त्याचं महत्व जर आपल्याला एकदम मोजक्या शब्दात सांगायचं असेल तर ते कसं? मला वाटतं हे जसं आपण आपल्या परंपरा पाळतो तसंच हे केलं गेलं पाहिजे. मला विचाराल तर मी हे उत्तर देईन की ह्याचे इतके चांगले बेनिफिट्स असतील आणि आपल्याला 1 किंवा 2 होणार आहे प्रोजेनी, तर का नाही त्याच्यावरती वर्क करायचं, म्हणजे केलंच गेलं पाहिजे. मला वाटतं की जेवढ्या प्रमाणात, मी असं म्हणत नाही की आपलं सगळंच जमेल, मे बी त्यातल्या 3 गोष्टी जमल्या, 4 गोष्टी जमल्या, आपल्याला काही त्याचं खूप जास्ती आपल्याला त्याचं प्रेशर नाही घ्यायचंय, पण जेवढ्या गोष्टी आपण करू शकतो तेवढ्या केल्या गेल्या तर आपल्याला नक्कीच प्रोजेनीसाठी, आपल्या बाळासाठी, आपल्या पुढच्या प्रजेसाठी खूप ह्याचा फायदा आहे. आणि सुप्रजा जी आपण म्हणतोय, सुप्रजा गरजेचीच आहे. जेव्हा आपण म्हणतोय की आपलं आता हे कमी होत चाललंय, पॉप्युलेशन कमी होत चाललंय, 1 किंवा 2 होत आहे,
तर ती सुप्रजा जर का इंटेलेक्च्युअली असेल, फिजिकली फिट असेल, माइंडफुल असेल, इमोशनली स्ट्रॉंग असेल, तर ती सुप्रजा का नको आपल्याला? पाहिजेच आहे आपल्याला. तर आपण मला वाटतं आईनी, वडिलांनी, सगळ्यांनीच या गोष्टीला गर्भधान पासून सुरू करून डिलिव्हरी पर्यंत, पोस्टनेटल पर्यंत ह्याला फॉलो केलं तर ह्याचे खूप बेनिफिट सगळ्यांना मिळतील. जसं लांबून बघण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी गर्भसंस्कार हे खूप आकर्षित वाटू शकतं, परंतु ज्या स्त्रियांना, ज्या होणाऱ्या आयांना हे आत्मलंबायचं असेल तर त्यांना ह्या कोणत्या कोणत्या चॅलेंजेस फेस करायला लागतात आणि त्यावर ओव्हरकम कसं करायला हवं? काहींना वेळेचा प्रॉब्लेम असेल की वेळ नाही काढता येणार, काहींना बाकी घरातून काही चॅलेंजेस असतील की नाही करू शकत. पण मला असं वाटतं की चॅलेंजेस हे प्रत्येक आयुष्यात प्रत्येकाला येणार आहेत. हे फक्त आपण आता गर्भसंस्कार या ह्याच्यात बोलतोय. चॅलेंजेस हे प्रत्येकाला, इव्हन शिक्षणात चॅलेंजेस येतात, लग्नासाठी सुद्धा आता चॅलेंजेस येतात. तर मग हा चॅलेंज पण एक घेतला तर काय प्रॉब्लेम आहे? 10 गोष्टी नाही, 4-5 गोष्टी करा. योगासनं करा, प्राणायाम करा, काही नाही तर तुम्ही संकल्प घेऊन एक रोज जप करा. रोज एका देवळात जा, इतकी साधी गोष्ट आहे. रोज एका देवळात एकाच वेळी मी जाऊन नमस्कार करी, इतकी साधी गोष्ट सुद्धा आपण करू शकतो याच्यामध्ये. तर ह्याला पर्याय शोधणं हे खूप इझी आहे सगळ्या गोष्टींना, पण पर्यायावरती मात करून आपण जेव्हा करतो तेव्हा आपणही स्ट्रॉंग बनतोय. म्हणजे आई पण स्ट्रॉंग बनती आहे या प्रोसेसमध्ये आणि मग ते बाळ ऑटोमॅटिकली स्ट्रॉंग होणार आहे. तर थोडंफार चॅलेंजेस जे आहेत त्याला ओव्हरकम करून जितकं करता येईल आपल्याला तितका नक्की वेळ काढला गेला पाहिजे. प्रत्येक महिन्या गणित बाळ वाढतं, प्रत्येक दिवसाला बाळ वाढतं ऍक्च्युली. त्याच्यामुळे जितकं आपल्याला करता येईल तितकं आपण केलं गेलं पाहिजे. आठवड्यातनं 2दा का होईना योगासनं करा, 3दा करू शकता तुम्ही. किंवा तुम्हाला कळलं की ही योगासनं करायची आहेत तर ती कंटिन्यू करू शकता तुम्ही घरी. आम्ही क्लासेसमध्ये ऑल्टरनेट डेज सांगतो, कारण थोडा रेस्ट पिरियड पण पाहिजे असतो. तर मग आम्ही ऑल्टरनेट डेज क्लासेस घेतो. काही काही वेळेला शनिवार रविवार जेव्हा तुम्ही वर्किंग असाल तर आम्ही शनिवार रविवार घेतो. आम्ही त्यांना संकल्प लिहा सांगतो. मग या सगळ्या गोष्टी तर तुमच्या फ्री टाइम मध्ये तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्हाला काय खूप दिवसभर ही करायची गोष्ट नाही. तुम्ही स्प्लिट करून 3-4 ह्याच्यात स्प्लिट करून करू शकता. जेव्हा योगासनांचाच एक वेळ असेल फक्त, त्याच्यात तर तुम्ही 3-4 गोष्टी कंबाईन करू शकताय. योगासन आहेत, मेडिटेशन आहे, व्हिज्युअलायझेशन आहेत, प्राणायाम आहे, या सगळ्या गोष्टी तिथे झाल्या. त्याच्यानंतर बाकीच्या जी गोष्टी आहेत त्या तुम्ही घरी तुमच्या वेळेनुसार सुद्धा अवलंबू शकता. तर ह्याला मला असं वाटतं पर्याय हा आपण देत असतो. त्याला थोडंसं प्रत्येक गोष्टीला एक आपण महत्व दिलं पाहिजे. जर का आपल्याला हे एवढं मिळालंय आता, बाळ काही लोकांना तर तेही होत नाही, त्याच्यासाठी सुद्धा किती कष्ट घेत आहेत. म्हणजे तुम्ही बाहेरनं बघत असाल, बाहेर देशातली लोक इथं येऊन बाळ अडॉप्ट करून जात आहेत. मग आपल्याला ते मिळत आहे तर, आणि सुप्रजा मिळत आहे, हेल्दी बाळ मोस्टली येत आहेत, तर त्याच्यावरती काम करणं आपली एक जबाबदारी आहे. जे आपण केलं तो खूप आपल्यासाठी हे उत्तम आहे. आणि अजून एक प्रश्न की गर्भसंस्काराचा बाळाच्या आयुष्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा परिणाम होत असतो. तर शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आणि लॉंग टर्म इम्पॅक्ट, त्याचा पूर्ण आयुष्याच्या शेवटपर्यंतचा आणि सुरुवातीच्या काळात. शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आणि लॉंग टर्म इम्पॅक्ट 15 वर्ष दिलेली आहेत. 15 वर्ष संस्कार दिलेले आहेत की तोवर तुम्ही मुलींना जे कोण तुमची जी प्रजा आहे, बाळ आहे, त्याला तुम्ही शेप दिला पाहिजे. मग गर्भापासून सुरू होतंय. मग आपण संस्कार बोललोच, बाळ जन्माला आल्यावर संस्कार बोललो, त्याच्यानंतर शाळा आली, विद्यारंभ आलं. या सगळ्यामध्ये तुमचे आई वडिलांचे, मग शिक्षकांचे, सगळ्यांचे संस्कार खूप महत्वाचे, जे लॉंग टर्म बाळाला देणार आहेत. मग ते 15 वर्षापर्यंत आहेत, तुम्हाला ते देत राहायचे आहेत. मग घरातलं वातावरण असेल, तुम्हाला काय बाळाकडनं हवं असेल, त्याला वेगवेगळे ॲबिलिटीज साठी प्रिपेअर करणं असेल, मग खेळांसाठी असेल, इंटेलेक्च्युअल असेल, मॅथ्स मध्ये जायचं असेल, पण त्याला हे सगळे ॲव्हेन्यूज देणं हे आपलं काम आहे. तर त्याच्यामुळं हे एक प्रकारचे गर्भसंस्कार झाले. तर हे मला वाटतं 15 वर्षापर्यंत जर का केलं तर मग त्याचे लॉंग टर्म फायदे आहेत. मग त्याच्यानंतर बाळ, मुलगा मुलगी इंडिपेंडेंट होतं.
आणि लहान असताना एक 6 वर्षानंतर कुठलं स्कूल तुम्ही चूज करताय ते पण मग खूप इम्पॉर्टंट ठरतं. प्लस त्या मुलाच्या आवडी काय आहेत, मुलाच्या किंवा मुलीच्या आवडी काय आहेत, की बाबा हा खेळात मध्ये जास्त आहे का, गाण्यामध्ये जास्त आहे का, अभ्यासात आहे, त्याप्रमाणे मग ते शाळा खूप महत्वाची ठरते की बाबा त्याला कसा शेपअप करणार आहात. तर या सगळ्या गोष्टी 15 वर्षापर्यंत चालतात. म्हणजे त्यांचे इव्हन लिंग्विस्टिक्स जे असतात ते साधारणतः मला वाटतं 8 का 10 वर्षापर्यंत ते वेगवेगळे लँग्वेजेस शिकू शकतात. तेवढं त्यांच्यामध्ये ॲबिलिटीज असतात. म्हणजे 10 लँग्वेज शिकून जाते. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या लँग्वेजेस शिकवा. जेवढं तुम्हाला शिकवता येईल मुलांना, जेवढं एक्सपोजर देता येईल तेवढं दिलं गेलं पाहिजे. मग गेम्स म्हणा, अजून काही असेल तर हे जे संस्कार आहेत हे तुम्ही 15 वर्षापर्यंत द्या. त्याचे मग तो इंडिपेंडंट आहे, ती इंडिपेंडंट आहे. मग शेपअप झाल्यावरती त्यांचं ठरवू शकतात काय करायचं आहे, काय नाही करायचं. चांगले डिसिजन्स घेऊ शकतील, काही इमोशनली स्टेबल राहतील, त्यांना कुठल्याही प्रकारची भीती वाटणार नाही. काही मुलांना भीती वाटते. आजकाल तुम्ही बघत असाल की सुसाईड होत आहेत. एक मध्ये जो डॉक्टर झालेला पण त्याला बाबांचा बिझनेस करायचा होता म्हणून त्यांनी केवळ सुसाईड केलं. पण म्हणजे इमोशनली पण आपल्याला स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे की बाबा कुठलीही अडचण येऊ त्याच्यावरती मी मात करून मी जगू शकतो. कारण की आयुष्यात अडचणी थोड्याफार प्रमाणात येणार आहेत, न सांगता पण येणार आहेत, काही नकळत येणार आहेत. तर त्याच्यासाठी इमोशनली स्ट्रॉंग ते मूल होणं पण खूप गरजेचं आहे. मग याच्यासाठी हे आपण एक 15 वर्षाचा जो पिरियड आहे त्याच्यावरती संस्कार करणं, त्याच्या बरोबर असणं, त्याला वेगवेगळे गोष्टी दाखवणं, जग दाखवणं म्हणजे फॉरेन ट्रिप नाही, पण जे आजूबाजूला घडतं आहे ते सुद्धा आलं. मग ते जग दाखवणं जेणेकरून ते सगळं बाळ ऍब्सॉर्ब करेल आणि तो पुढच्या जगासाठी एक नेतृत्व करू शकेल असं म्हणता येईल. जसं आता तुम्ही उदाहरण दिलं की बाळासोबत फिरणं आहे, तर फिरणं म्हणजे फॉरेन नाही तर कुठेही फिरू शकता. जसं बाळासोबत खेळणं आहे, खेळायला तुम्हाला महागडी खेळणीच घेणं गरजेचं नाही, तुम्ही पिठाच्या कणकेसोबतही खेळू शकता. तर हा पण एक खूप मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये गर्भसंस्काराबाबतीत की खूप खर्चिक प्रक्रिया आहे. तर त्याबद्दल आपण कसं स्पष्टीकरण देणार? जर का तुम्ही मेडिकल गोष्टींना खर्च करू शकता तर मग आपण जसं बोललो की एकदा किंवा दोनदा होणारी गोष्ट आहे तर ह्याच्यावरती खर्च म्हणून का पाहायचं. ही आपली लाईफस्टाईल आहे, आपण ह्याच्यामध्ये पैसे गुंतवत आहे पुढच्या बाळाच्या पूर्ण आयुष्यासाठी, असं आपण या प्रक्रियेकडे बघितलं पाहिजे की जेणेकरून आपण फिट राहणार आहोत, जेणेकरून आपण ह्याच्यामध्ये एक सुप्रजा तयार करणार आहोत आणि जे आपण आपल्या पुढच्या जनरेशनला देणार आहोत, जे खूप जास्ती महत्वाचं आहे. तर त्याच्याकडे फक्त पैसा म्हणून बघू नका. काही वेळेला तर आम्ही जे काही अगदीच कोणाला प्रॉब्लेम असेल तर पैसे हा त्याच्यामधला भाग केवळ नाहीये, तर त्याच्यामध्ये जे ज्ञान आहे ते आपण देतो आहे. ते ज्ञान आज आपण दिलं एखाद्या प्रेग्नंट बाईला तर ती पुढे देणार आहे. कारण मध्ये काही वर्ष हे सगळं वाईप आउट झालं गेलं. मग आता ह्याचं जर का एवढं महत्व कळतं आहे तर हा पण एक मोठा भाग आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने म्हणाल तर हा खूप मोठा भाग आहे की हे पुढच्या जनरेशन पर्यंत पोहोचणं. आजपासून 3 जनरेशन पुढे बघतो जेव्हा आपण नसू, तर त्या जनरेशन पर्यंत हे पोहोचणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून ती सुप्रजा राहील. हे फार महत्वाचं ठरतं. मग फक्त पैशाला तुम्ही पैसा हा कमवतो आहे आपण, तो मेडिकल सायन्सला देत आहात, तसंच ह्यालाही थोडंफार तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू शकता, जे आपल्या पूर्ण आयुष्याकरता राहील, जे आपल्या बाळाकरता राहील. आणि मग तेच महत्व खरं तर गर्भसंस्काराचं आहे. जसं तुम्ही बोलले की मागे 50-100 वर्ष थोडासा गॅप पडलाय, त्या कारणाने लोकांमध्ये हा गैरसमज निर्माण झालाय की गर्भसंस्कार ही धार्मिक विधी आहे. तर लोक त्याला एक जीवनशैली न बघता धार्मिक विधी म्हणून टाळतायत. तर तुम्ही लोकांपर्यंत हा काय संदेश पोहोचवू इच्छिता? जीवनशैली म्हणूनच बघा, आपल्या जे परंपरागत एवढे वर्ष लिहून आलेल्या सायन्स वेद पुस्तकांमध्ये जे लिहून आले, स्क्रिप्चर्स मध्ये जे लिहून आले, ते लोकांनी नक्कीच पालन केलं तर ते पुढच्या जनरेशन पर्यंत पोहोचेल. तर त्याच्यामुळे शक्यतो ह्याला एक धार्मिक विधी केवळ न बघता हे तुम्ही सर्वांगीण विकास बाळाचा, तुमच्या फॅमिलीचा, तुमच्या जनरेशन्सचा असं बघितलं
तर हे आपल्या सगळ्यांसाठी खूप उत्तम ठरेल आणि जे तुम्ही ऍक्च्युली वारसा म्हणून पुढे देऊ शकता ह्याचा हा मला वाटतं खूप महत्वाचा पॉइंट ठरेल. तर धन्यवाद मॅडम, तुम्ही खूपच सोप्या आणि सरळ शब्दामध्ये आपल्या प्रेक्षकांपर्यंत गर्भसंस्काराबद्दलचे ज्ञान, समज, गैरसमज, त्यामध्ये फॉलो करल्या जाणाऱ्या खूप साऱ्या प्रक्रिया वगैरे समजवल्या. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.